दिवस इतका खराब जाईल असं वाटलं नव्हतं. काल भाजी आणायला गेले होते. आजी-आजोबा होते म्हणून एकाऐवजी 2 पेंड्या घेतल्या त्यांच्याकडून. घेताना तर भाजी खूप चांगली वाटली. पण जसं दुसऱ्या दिवशी पाहिली तर अशी इतकी खराब झाली होती. दुसरीकडे चांगली भाजी असतानाही या आजी-आजोबांकडे घेतली, पण माझा चांगुलपणा मलाच नडला. असो, शेवटी पैसे आजी-आजोबांना गेले त्यामुळे जास्त काही वाईट वाटून घेतलं नाही मी. राजनंदिनी आणि मी दोघीच घरी होतो. म्हणलं इडल्याच कराव्यात. सोबत मैत्रिणीलाही द्यायचं होतं म्हणून सगळी तयारी नीट केली होती. बट एक प्रॉब्लेम झाला. मला वाटलं की अजून थोडा वेळ ठेवावं म्हणून गॅसवर ते इडलीचं भांडं तसंच ठेवलं आणि माझं दुसरं काम करत होते इतक्या ते भांडं इतक्या प्रमाणात जळलं होतं. पण शेवटी मग ते कॅन्सल करून मी डोसे करून खाल्ले. ला दोघींसाठीच्या जेवणाची तयारी करून ठेवली. राजनंदिनी उठल्यानंतर मग तिला घेऊन गेले खेळायला बाहेर. फुटबॉल खेळायला तिला खूप आवडतो. दाल खिचडी रेडी केली आणि मग तिला खायला दिलं. तिला स्वतःच्या हातानेच खायचं असतं नेहमी, त्यामुळे इकडे तिकडे फिरत खेळत नाचत गात तिचं चालू होतं खाणं. ओके, चलो बाय. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.